नमस्कार मित्रांनो, मी अक्षय जोरी. आज आपण शिकणार आहोत 12वीचं डिफरन्सिएशन हे जे चॅप्टर आहे ते आज आपण शिकणार आहोत. डिफरन्सिएशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिफरन्सिएशन? डिफरन्सिएशन करतो म्हणजे काय? सो डिफरन्सिएशन करायला फर्स्ट ऑफ ऑल फंक्शन लागतं. फंक्शनचं डिफरन्सिएशन करतो. डिफरन्सिएशन करतो म्हणजे काय? तर त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढतो. मग आता डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल असा काहीतरी फंक्शनचा ग्राफ असेल तुमचा, राईट? आणि डिफरन्सिएशन डेरिव्हेटिव्ह आपण एका पर्टिक्युलर पॉइंटला काढतो, पॉइंटचा काढतो. सो ह्या पॉइंटचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणजे काय करतो आपण? ह्या पॉइंटला एक टेंजियंट ड्रॉ करतो अशी. ह्या टेंजियंटचा जो काही स्लोप असेल, आता ही थोडीशी अशी अपवर्ड डायरेक्शनला आहे, सो हिचा काहीतरी स्लोप पॉझिटिव्ह, फॉर एक्झाम्पल 0.5 ह्याचा स्लोप झाला. कोणत्या पॉइंटला? ह्या पॉइंटला. सो त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला 0.5. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट दिस पॉइंट इज 0.5. नाव आता ह्या साइडला हा पॉइंट पहा. सो ग्राफ असा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे फंक्शनचा. सो त्याची टेंजियंट येणार आहे ती अशी काहीतरी डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. सो ती टेंजियंट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे म्हणजेच काय? तर त्या फंक्शनचा जो स्लोप येणार आहे हा स्लोप निगेटिव्ह येणार, राईट? सो फॉर एक्झाम्पल -1 हा स्लोप असेल या पॉइंटचा, ह्या लाईनचा -1 हा स्लोप असेल. ती लाईन कोणत्या पॉइंटची टेंजियंट आहे? ह्या पॉइंटसाठीची टेंजियंट आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट दिस पॉइंट इज -1. सो डिफरन्सिएशन करतो म्हणजे काय करतो आपण? डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो. हा म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो म्हणजे काय करतो आपण? ऍक्च्युली त्या पॉइंटला एक टेंजियंट ड्रॉ करतो आणि त्या टेंजियंटचा स्लोप फाइंड करतो म्हणजेच डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो. सिंपल. आता आपण डेफिनेशन पाहू. सो डेफिनेशन काय सांगते डिफरन्सिएशनची? सपोज फंक्शन f of x is defined in neighborhood of a. NBD, shortcut of neighborhood, NBD, right? Suppose function f of x is defined in a neighborhood of a. If a and a plus h are in R belongs to domain of function. R belongs to domain of function. Then limit h tends to 0, f of x plus h minus f of x upon h. This is called the derivative of function at x. This is called derivative of function at x and notation f dash of x. Now ही झाली डेफिनेशन. ही डेफिनेशन समजून घेऊ आपण. डेफिनेशन काय सांगते? सपोज फंक्शन इज डिफाइंड इन द नेबरहुड ऑफ a. a च्या नेबरहुड मध्ये फंक्शन डिफाइन म्हणजे काय ते समजून घ्या आधी. व्हॉट इज नेबरहुड? नेबरहुड, आता हा एक पॉइंट आहे, त्याचं नेबरहुड म्हणजे काय? तर त्याच्या ह्या साइडचे आणि ह्या साइडचे आजूबाजूचे जे काही पॉइंट असतील ते म्हणजे त्याचं नेबरहुड झालं. ओके, तो हे झालं नेबरहुड. नाउ नेक्स्ट, इफ a and a plus h are belongs to the domain. म्हणजे फॉर एक्झाम्पल फंक्शन a ह्या पॉइंटला पाहतोय आपण a ह्या पॉइंटला पाहतोय आणि आपण काय म्हटलंय? फंक्शन इज डिफाइंड इन द नेबरहुड ऑफ a. a च्या नेबरहुड मध्ये फंक्शन डिफाइंड म्हणजे a पासून पुढे काहीतरी पॉइंटला पण फंक्शन डिफाइंड आणि a पासून मागे त्या पण पॉइंटला फंक्शन डिफाइंड. म्हणजे इथं जर माझा a असेल तर मी इथं असा a प्लस h हा पॉइंट डिफाइन करू शकतो. सो आणि तो त्याच्या डोमेन मध्ये जाणार आहे. का डोमेन मध्ये जाणार आहे? तर फंक्शन डिफाइन. सो a प्लस h सुद्धा डोमेन मध्ये बिलॉंग करू शकतो. h कसा घ्यायचा?
एवढा छोटा घ्यायचा की ए प्लस एच हा त्या डोमेन मध्ये पडेल, डोमेनच्या बाहेर जाणार नाही. राईट, ए प्लस एच डोमेनच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. नेक्स्ट, then limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. So याचा मीनिंग काय? So limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. म्हणजे हे जे काही लिमिट आहे at h tends to 0, h tends to 0 करतोय म्हणजे x plus h म्हणजे हा इथं फॉर एक्झाम्पल साठी आता a नाही आपण x घेऊ आणि x plus h घेतला. राईट, सो लिमिट h टेंडिंग टू 0 फाइंड आउट करतोय म्हणजे काय करतोय, हा जसा जसा h 0 कडे जाईल ना तसा तसा हा जो x plus h आहे तो कुठे जाणार आहे, x कडे जाणार आहे. सो लिमिट हा ऍट h टेंड्स टू 0 फाइंड आउट करायला जसं जसं आपण h टेंड्स टू 0 जाऊ तसं तसं x plus h कुठे जाणार आहे, x कडे. सो हे जे काही लिमिट येईल फायनली ते डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट x असणार आहे. सो आपण आता a ह्या पॉइंटला फंक्शन डिफाइन आहे असं म्हटलं होतं. राईट, सो डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डॅश ऍट a ह्या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह काय येईल मग, इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h. हे जे लिमिट असेल त्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट पॉइंट a. राईट, ओके. सो डेरिव्हेटिव्ह फाइंड म्हणजे डेरिव्हेटिव्ह नॉर्मली बऱ्याच जणांना थोडं टफ वाटतं. काय वाटतं, तर त्याच्यात भरपूर गोष्टी इन्व्हॉल्व असतात. आताच पाहिलं आपण फंक्शनची डेफिनेशन प्रॉपर माहित पाहिजे, नेबरहूड म्हणजे काय ते माहित पाहिजे, देन डोमेन ए प्लस एच त्या डोमेन मध्येच पाहिजे ते झालं. देन मग परत आली आपली लिमिटची डेफिनेशन, लिमिट काय आहे तेच माहित नसेल ते लिमिट फाइंड आउट कसं करणार, सो डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करणार. राईट, परत फंक्शन, लिमिट, नेबरहूड, डोमेन या सगळ्या गोष्टी जेव्हा क्लिअर होतील तेव्हापासून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह थोडा सोपा वाटेल. सो काय नाही, ही एक मॅथमॅटिकल लँग्वेज ऍक्च्युली, ही लँग्वेज ज्याला समजते त्याला मॅथमॅटिक्स सोपं जातं. लँग्वेज समजून घ्या, लँग्वेज शिका, मॅथमॅटिक्स ऑटोमॅटिकली सोपं जाईल. याचा एक नोटेशन आहे df by dx मीन्स d चा मीनिंग, d by dx चा मीनिंग काय होतो, डेरिव्हेटिव्ह विथ ऍट पॉइंट x कशाचा, फंक्शनचा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट पॉइंट x, दिस इज df by dx. Now next, if the derivative of f of x is exist, then we say f is differentiable. म्हणजे मग फंक्शन डिफरन्शिएबल आहे हे कधी क्लेम करणार आपण, फर्स्ट ऑफ ऑल त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. तो डेरिव्हेटिव्ह जर एक्झिस्ट झाला मग आपण त्याला काय म्हणणार आहे, फंक्शन इज डिफरन्शिएबल. नाउ नेक्स्ट, the process of finding derivative is called as differentiation. चॅप्टरचं नाव काय आहे, differentiation. What is differentiation? The process of finding derivative is called as differentiation. Okay. Now, आता नेक्स्ट आहे लेबनिज नोटेशन. नेक्स्ट आता आपण लेबनिज नोटेशन पाहू, डेरिव्हेटिव्हचं लेबनिज नोटेशन. लेबनिज एक सायंटिस्टचं नाव आहे, त्याने जे काही नोटेशन डिराइव्ह केलंय त्याला लेबनिज नोटेशन म्हणतात. सिंपल, सपोज f of x is equal to y. f of x ला जर y म्हटलं तर अगेन डिफाइन डेल्टा x काय, स्मॉल इन्क्रीमेंट इन x. स्मॉल इन्क्रीमेंट इन x म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल माझा x इज इक्वल टू जर 1 असेल डेल्टा x काय माझा, मग डेल्टा x काय काहीतरी 0.01 जर घेतला, 0.01 ने जर इन्क्रीमेंट झाली तर फायनल रिझल्ट काय येईल माझा 1.01. राईट, सो डेल्टा x जो येणार आहे तो जो काही
स्मॉल एक्स मध्ये जी काही इन्क्रीमेंट होणार आहे तो आपला डेल्टा एक्स असणार आहे. आता हा डेल्टा एक्स ती स्मॉल इन्क्रीमेंट का घ्यायची, लार्ज का नाही घ्यायची? अगेन इथे काय म्हटलं आपण, ए आणि ए प्लस एच. सो जो काही डेल्टा एक्स आहे ना ऍक्च्युली हा एच साठीचं काम करणार आपल्याला. तो जर लार्ज घेतला तर ए प्लस एच आउट ऑफ डोमेन जाऊ शकतो, राईट. सो तो असा स्मॉल चूज करायचा आहे की ए आणि ए प्लस एच म्हणजेच आपला एक्स आणि एक्स प्लस एच किंवा एक्स प्लस डेल्टा एक्स, स्मॉल इन्क्रीमेंट एक्स प्लस डेल्टा एक्स तो कशात राहायला पाहिजे आपला डोमेन मध्ये. आता एक्स मध्ये इन्क्रीमेंट केली तर ऑब्विसली वाय मध्ये पण इन्क्रीमेंट होणार आहे, म्हणजेच एफ ऑफ एक्स मध्ये पण इन्क्रीमेंट होणार आहे. सो एक्स मध्ये इन्क्रीमेंट केल्यानंतर वाय मध्ये कोणती जी काही इन्क्रीमेंट होईल त्याला डेल्टा वाय म्हणतात. इन्क्रीमेंट इन वाय. सो एक्स मध्ये इन्क्रीमेंट केल्यानंतर वाय मध्ये जी काही इन्क्रीमेंट होईल ऑटोमॅटिक आणि होणारच ना, तर वाय मध्ये जी काही इन्क्रीमेंट होईल त्याला डेल्टा वाय असं म्हणतात. ओके. सो मग काय येईल मग फायनली, सो वाय प्लस डेल्टा वाय इज इक्वल टू काय येईल माझं मग, एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स. म्हणजे एक्स प्लस डेल्टा एक्स, एक्स प्लस डेल्टा एक्स म्हणजे काय येणार आहे माझा तो पॉइंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स माझा 1 होता, डेल्टा एक्स 0.01 होता, तर माझा एक्स प्लस डेल्टा एक्स काय झाला माझा टोटल आता 0.01, सॉरी 1.01. एक्स इज इक्वल टू डेल्टा एक्स इज इक्वल टू असा काहीतरी असायचं. एक्स प्लस डेल्टा एक्स माझा 1.01 म्हणजे एक्सच्या थोडस पुढं, राईट. सो करस्पॉन्डिंग अगेन तो फंक्शन पण आहे वाय, ते पण थोडस पुढे जाईल. आणि आपल्याला माहिती की डेल्टा एक्स ची इन्क्रीमेंट झाली तर तो कितीने इन्क्रीमेंट होता फंक्शन डेल्टा वाय. सो फंक्शन कितीने पुढे जाणार आहे वाय, फंक्शन डेल्टा वाय ने पुढे जाणार आहे. सो रिझल्टंट काय येणार आहे वाय प्लस डेल्टा वाय. नाउ त्या वाय ला त्या साइडला न्या. सो डेल्टा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस डेल्टा वाय, राइट. एक्स प्लस सॉरी y ला घेणार आपण डेल्टा वाय. सो मायनस वाय. सो डेल्टा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस वाय. y ला काय म्हटलं होतं आपण एफ ऑफ एक्स. सो y ला डायरेक्ट जर रिप्लेस केला y रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स. नाउ नेक्स्ट स्टेप डिवाइडिंग बोथ साइड बाय डेल्टा एक्स. आता जी काही स्मॉल इन्क्रीमेंट घेतली होती त्या इन्क्रीमेंटने बोथ साइडला डिवाइड करायचं. तो काय येणार आहे एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स अपॉन डेल्टा एक्स. ओके. अशी काहीतरी डेफिनेशन भेटली. आता काय करायचंय, डेल्टा एक्स जो होता ना ती स्मॉल इन्क्रीमेंट होती आपली, राईट. स्मॉल इन्क्रीमेंट होती, ती स्मॉल इन्क्रीमेंट आता कमी कमी करत जायची. म्हणजे ती ऑलरेडी छोटी होती आता अजून छोटी करत जायची. म्हणजे आता मी x इज इक्वल टू 1 घेतला फॉर एक्झाम्पल, डेल्टा x इज इक्वल टू 0.01 घेतला होता. सो माझा x प्लस डेल्टा x काय आला होता 1.01 आला होता, राईट. बट आता मी जर लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 फाइंड केलं, म्हणजे हा डेल्टा x टेंड्स टू 0 म्हणजे डेल्टा एवढा छोटा घ्यायचा की तो 0 च्या जवळ जाईल असा. x प्लस डेल्टा x काय माझा फायनली मग हा कुठे जाईल मग दिस लिमिट टेंड्स टू x. तर हे जे डेल्टा x टेंड्स टू 0, x प्लस डेल्टा x कुठे जाणार आहे 0 च्या जवळ जाणार आहे. का? कारण डेल्टा x टेंड्स टू 0 म्हणजे फॉर एका पर्टिक्युलर केसला तो डेल्टा x इज इक्वल टू 0 होणार नाही. लिमिटची डेफिनेशन समजून घ्या. लिमिट फाइंड करतो म्हणजे ऍक्च्युअली डेल्टा इक्वल टू 0 पुट करत नाही आपण, त्या 0 च्या खूप क्लोज जातो, right. So taking limit, sorry, so delta x tends to 0 on both sides, delta y by delta x is equal to limit delta x tends to 0 f of x plus delta x minus f of x upon delta x. Now compare these two definitions. इथं h च्या जागी डेल्टा एक्स आहे
एचच्या ठिकाणी डेल्टा एक्स आहे, एचच्या ठिकाणी डेल्टा एक्स आहे फक्त, बाकी काही डेफिनेशन नाही. इथं पण एच असा चूज करायचा, आपण असा चूज केला होता स्मॉल, जेणेकरून तो पॉइंट डोमेनच्या बाहेर जाणार नाही. इथं पण डेल्टा एक्स काय स्मॉल इन्क्रीमेंट आहे. सो ओव्हरऑल डेफिनेशन ऑफ लिमिट काय सांगते आपल्याला, सॉरी डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह काय सांगते, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन at point x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. आता तुम्हाला प्रॉब्लेम विचारला, फॉर एक्झाम्पल f of x is equal to x असं काहीतरी दिलं आणि विचारला फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन at x is equal to 3. So at x is equal to 3 काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल आपला फॉर्म्युला लिहायचा, लिमिट h tends to 0. काय फॉर्म्युला, f dash at x चा फॉर्म्युला लिहायचा आधी, लिमिट h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. Now next step f of x ची व्हॅल्यू पुट करायची. तर इथं काय राहणार हा लिमिट h tends to 0 f of x plus h, तर x plus h राहणार आहे minus f of x हा x upon h. So limit h tends to 0 and then आता याला सॉल्व करायचा, हा x ला केला h upon h is equal to 1. so हे जे लिमिट येणार ते 1 येणार आहे. नाउ त्याच्यानंतर फायनल आन्सर मध्ये x is equal to 3 पुट करायचं आहे. सो x is equal to जर 3 पुट केला फायनल आन्सर मध्ये काय फरक पडणार नाही, कारण फायनल आन्सर आलं त्यात x राहिलाच नाही, सो ते 1 असणार आहे कॉन्स्टंट. सो डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट येईल काहीतरी, राईट. ओके, सो हे होतं डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता नेक्स्ट आहे जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह काय सांगते जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन, हो का. Geometrical interpretation of derivative. Geometrical interpretation पाहणार आपण. फॉर एक्झाम्पल असं काहीतरी तुमचं फंक्शन आहे, फंक्शनचा ग्राफ आहे, तुम्हाला हा इथे एक पॉइंट दिलाय P, ह्या पॉइंटला फॉर एक्झाम्पल इथं हा C असेल, इथं काय असणार तुमचा मग f of c. सो हा कोऑर्डिनेट काय होणार आहे c, f of c. त्या P ह्या पॉइंटला तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलंय, ह्या फंक्शनचा ह्या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला सांगितलंय, राईट. म्हणजेच काय करायला सांगितलंय, ह्या पॉइंटची जी काही टँजियंट येईल अशी, ह्या टँजियंटचा स्लोप फाइंड करायचा, त्या टँजियंटचा स्लोप फाइंड करायचा. बट इथं आपल्याला माहिती की एकच पॉइंट दिलाय आणि एका पॉइंट वरनं स्लोप फाइंड करता येतो का, नाही येत, राईट. दुसरा पॉइंट आपल्याला माहित नाही, फक्त एकच पॉइंट माहिती, दुसरं काहीच माहित नाही त्या ग्राफचं, तर त्याच्यावरनं आपण लाईनचा स्लोप काढू शकतो का, नाही. मग काय करायचं, कन्स्ट्रक्शन करायचं, इथे एक पॉइंट घ्यायचा, फॉर एक्झाम्पल त्या पॉइंटला काय म्हटलंय, इथं Q म्हटलं आणि हा पॉइंट R म्हटलं, राईट. सो Q असा घ्यायचा आहे, इथं जो येणार तो C मायनस H येईल आणि इकडं जो R चा जो काही पॉइंट येईल तो काय येईल, इकडं C प्लस H येईल. त्या ग्राफ मध्ये हा C मायनस H आणि C प्लस H हे डिस्टन्स थोडासा चेंज दिसतंय. सो जस्ट अज्युम दॅट इथं C मायनस H इथं C प्लस H. सो करस्पॉन्डिंग इथं काय येईल मग f ऑफ C मायनस H, इकडं काय येईल f ऑफ C प्लस H. सो हा जो पॉइंट झाला तो काय झाला C मायनस H कॉमा f ऑफ C मायनस H, आणि हा जो पॉइंट झाला C प्लस H कॉमा f ऑफ C प्लस H, राईट. ओके, आता नेक्स्ट करायचं काय, तर मग ही जी काही सेकंड लाईन असेल ही जॉईंट केली. कोणती लाईन झाली पहिली, QP. नाव ही सेकंड लाईन ड्रॉ जॉईंट केली
कोणती झाली ती पी आर. आता पी क्यू साठी क्यू चे कोऑर्डिनेट काय आहेत आपल्याकडे? क्यू चे कोऑर्डिनेट सी मायनस एच एफ ऑफ सी मायनस एच. पी चे कोऑर्डिनेट सी कॉमा एफ ऑफ सी, सी कॉमा एफ ऑफ सी. आता बाय 2 point formula for slope we have to find the slope of line PQ. आपण या PQ चा स्लोप काढू शकतो. आपल्याकडे आता दोन वेगवेगळे पॉइंट आहेत. सो PQ चा स्लोप काय आहे? स्लोप ऑफ PQ काय मग आपला f of c minus h minus f of c, y2 minus y1 upon x2 c minus h minus c is equal to काय ना आपला हा मायनस सी ला प्लस सी कॅन्सल होईल. सो f of c minus h minus f of c upon minus h. नाव आता हा झाला स्लोप ऑफ लाईन PQ. ह्या लाईनचा स्लोप झाला. आता आम्ही काय केलं, ह्या पॉइंटला जर P च्या जवळ नेलं ना, ह्या पॉइंटला जर P च्या जवळ नेलं तर मला मग ह्या लाईनचा स्लोप भेटेल. आता ही लाईन अशी आहे ना, तर ह्याला ह्या पॉइंटला मी असा असा पुढे सरकत 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 नेणार आणि ह्या पॉइंटवर नेऊन ठेवणार. हा पॉइंट त्या पॉइंटला ओव्हरलॅप झाला की ह्या लाईनचा स्लोप आणि ह्या लाईनचा स्लोप इक्वल येणार आहे, कारण हा पॉइंट त्याला ओव्हरलॅप झाला म्हणजे ही लाईन त्याला ओव्हरलॅप होणार आहे पुढे गेल्यावरती, राईट. मग त्या क्यू ला पी पर्यंत न्यायचा कसा? क्यू ला पी पर्यंत न्यायचा कसा? बघू. मग इथं पी काय होता आपला सी कॉमा सी प्लस एच. जर मी क्यू ला लिमिट एच टेन्स टू 0 अप्लाय केलं, लिमिट एच टेन्स टू 0 अप्लाय केलं, सी मायनस एच कुठे जाईल? सी कडे जाईल. सेम एफ ऑफ सी मायनस एच हा पण कुठे जाईल? एफ ऑफ सी कडे जाईल. ओव्हरऑल मला पी क्यू ह्या पॉइंटला पी कडे नेण्यासाठी काय करायला लागेल? लिमिट एच टेन्स टू 0. हा 0 गेला, हा 0 ला गेला, तर फायनली कुठे जाणार आहे? हा सी मायनस एच. हा एच जर 0 ला गेला तर हा इथे राहिला सी, म्हणजे हा पॉइंट इथे जाणार एफ ऑफ सी मायनस एच. त्यातला एच 0 ला गेला तर सी एफ ऑफ एच एफ ऑफ सी राईट. म्हणजे मला ओव्हरऑल करायचे काय? लिमिट अप्लाय करायचे दोन्ही साईडने. काय लिमिट एच टेन्स टू 0 अप्लाय करायचे एफ ऑफ सी मायनस एच मायनस एफ ऑफ सी एफ ऑफ मायनस एच. आणि इथे जर तुम्ही पाहिलं, दिस इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट सी. डेफिनेशन भेटली ना आपली. बट आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना ह्या साइड कडून ह्या साइड कडे गेलोय, लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे गेलोय, त्याला लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह म्हणतात. इथं परत निगेटिव्ह साइन आले, हे पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. सो त्याला लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह का म्हणतात? कारण आपण लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे गेलोय. ओके, हे झालं PQ साठीचं. सो PQ साठीचा फॉर्म्युला काय भेटला आपल्याला? आपण पाहू. पण लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ c मायनस h मायनस f ऑफ c अपॉन मायनस h हा भेटला PQ चा स्लोप. नाव आता PR चा स्लोप काढायचा आहे मला. PR साठीचा तो PR P चे कोऑर्डिनेट काय आपले? P इज इक्वल टू C कॉमा f ऑफ c. Q चे कोऑर्डिनेट C प्लस h कॉमा f of c plus h. Now again by 2 point form, slope of PQ is equal to काय आहे आपला f of c plus h minus f of c upon c plus h minus c. So तो काय येईल? या c ला c कॅन्सल झाला, f of c plus h minus f of c upon h. Now again आता आपण या q ला p कडे नेलं होतं. सो ह्या लाईनचा स्लोप ह्या लाईन वरती ओव्हरलॅप झाला होता. आता R ला P कडे आणायचा, म्हणजे ह्या लाईनचा स्लोप ह्या लाईन वरती ओव्हरलॅप होईल. ओके, सो आता सॉरी क्यू नाही इथं R, स्लोप ऑफ लाईन P R. सो आता R ला P कडे न्यायचं, म्हणजे अगेन काय मला अप्लाय करायला लागेल? लिमिट h टेन्स टू 0. सो हा h 0 झाला तर c प्लस h c कडे जाणार आहे. हा h 0 झाला तर
f of c plus h f of c कडे जाणार आहे, right? So applying limit h tends to 0, f of c plus h minus f of c on h, right? So again, this is the definition of derivative at point c. Definition of derivative at point c. But याला काय म्हणतात मग? राइट हँड डेरिव्हेटिव्ह. का? आपण राइट साइड कडनं लेफ्ट साइड करावे, राइट साइड कडनं लेफ्ट साइड करावे. लेफ्ट साइड कडनं राइट साइडला जाताना ही लाईन घेतली, ह्या पॉइंटला तिकडे सरकवलं, ह्या लाईनला इथं ओव्हरलॅप केला, तर इथला जो काही स्लोप येईल तो याचा ह्या लाईनचा इक्वल येईल केव्हा क्यू पी ला ओव्हरलॅप झाला तर. सेम पी आर लाईन घेतली, तिला आर ला पी च्या जवळ आणलं आणि एकमेकांना ओव्हरलॅप केलं, सो दोघांचा स्लोप इक्वल. सो दिस इज द राइट हँड डेरिव्हेटिव्ह, राइट हँड डेरिव्हेटिव्ह. आणि जेव्हा लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राइट हँड डेरिव्हेटिव्ह इक्वल येतो ना, तेव्हाच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो आपण त्या पॉइंटला, अदरवाइज नाही. ओके, सो आपण फंक्शन डिफरन्शिएबल आहे कधी म्हणू शकतो? when right hand derivative of function and left hand derivative of function both are equal, then we say function is differentiable. आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? हेच असणार आहे, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह और राइट हँड डेरिव्हेटिव्ह, कारण दोन्ही इक्वलच आहे. सो कोणता एक डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. पण फंक्शन डिफरन्शिएबल कधी असतं? जर त्याचा लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राइट हँड डेरिव्हेटिव्ह इक्वल असतं, राइट? So here was the definition of derivative, some geometrical interpretation of derivative. Okay. So next video मध्ये आपण some problem solve करू. काही स्टँडर्ड, फॉर एक्झाम्पल sin x cos x चे डेरिव्हेटिव्ह काय असतात, x raised to n चे डेरिव्हेटिव्ह काय असतात, ते पण जे डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युले पाहायला भेटतात, ते फॉर्म्युले आले कसे, शॉर्टकट वगैरे कसे आले, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू.